विठ्ठलाच्या भक्तीत दंग होऊन गवळणी म्हणत केलेल्या शेंगोळ्याची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। गवळणी म्हणत म्हणत लसूण तर सोलून झाला। आता त्यांनी हुलग्याचं पीठ घरूनच तयार करून आणलं होतं। 400-450 लोकांच्या दिंडीसाठी आता हे असं मोठ्या प्रमाणावर वाटण त्यांनी तयार करून घेतलं आहे। लसूण, कोथिंबीर, मिरची आणि जिरे घालून हे वाटण त्यांनी बनवलं आहे। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि मोठ्या मोठ्या ताटांमध्ये हे हुलग्याचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लागेल असं पाणी घालत घालत त्यांनी हे पीठ मळून घेतलेलं आहे। तयार केलेलं हे जे वाटण आहे ते त्यामध्ये टाकलेलं आहे आणि वाटणाबरोबरच त्यांनी थोडंसं तेलही यामध्ये घालून घेतलेलं होतं। मला तो व्हिडिओ काढायचं राहून गेलं तेल टाकतानाचा, म्हणून मी सांगत आहे की त्यांनी मळताना तेलही त्यामध्ये घातलं होतं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून पीठ एकदम मस्त असं मळून घेतलं होतं। आणि तेलामुळे काय होतं, शेंगोळे वळताना हाताला अजिबात चिटकत नव्हते आणि पिठाची कन्सिस्टन्सी म्हणाल तर एकदम परफेक्ट होती। कसलंही मोजमाप नाही, कसलंही मेजरमेंट न करता त्यांनी अगदी व्यवस्थित अचूक आणि अतिशय टेस्टी असे हे शेंगोळे बनवलेले होते। आणि लगेचच पीठ मळून झालं की एकीकडे माऊलींनी शेंगोळे वळायला घेतलेले आहेत। एकदम समर्पक, अतिशय शिस्तबद्ध, कुठलीही गडबड न करता विठ्ठलाच्या भक्तीत रममान होत सुंदर असे शेंगोळे त्यांनी तयार केले आहे। हिरवी मिरची आणि जिरी आणि कोथिंबीर। व्हिडिओ काढते म्हटले की माऊलींनी लगेच डोक्यावर पदर घेत पाण्यामध्ये काय काय घातलं ते सांगितलं आहे। हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिऱ्याचंच वाटण पाण्यामध्ये घालून पाण्याला छान उकळी आणून घेतलेली आहे। एकीकडे भाकरी करण्याचं काम सुरू होतं आणि शेंगोळ्यासोबत भाकरी खाण्याची पद्धत माऊलींमध्ये आहे, तर त्यांनी अशा प्रकारचा मेनू बनवला होता। आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले शेंगोळे व्यवस्थित असे सोडून घेतलेले आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावरती आणि इतका किचकटच म्हणायला लागेल हा मेनू, तरीही त्यांनी अगदी व्यवस्थित आणि अगदी झटपट असा बनवला होता आणि एवढा टेस्टी झाला होता की काय सांगू। जणू काही विठ्ठलाच्या भक्तीमध्ये केल्यामुळे अगदी अमृताची गोडीच त्यामध्ये उतरलेली होती। मी देखील या माऊलींसोबत जेवण बनवण्याचा आनंद घेतला आणि अतिशय मनाला प्रसन्नता मिळाली आणि खूप समाधान लाभले। त्यांचा मेनू होता भात, पायनॅपलचा शिरा, मस्त असे शेंगोळे आणि त्यासोबत गरमागरम खरपूस अशी भाकरी। विठ्ठलाची वारी आपल्याला फक्त चालायला शिकवत नाही, तर ती एकत्र बसायला, एकत्र जेवायला आणि माणुसकीने जगायला शिकवते। जय हरी विठ्ठल।